इथे मी बटाट्याला शिजवून घेतलेला आहे. आपण डायरेक्ट शिजवून घेतलेला बटाटा घेऊ शकतो, त्याला मॅश करून घ्यायचा. इथे मी थंड झालेला बटाटा घेतलेला आहे, म्हणून मी इथे किसून घेत आहे. कारण आपल्याला बटाट्याचे गडे वगैरे नाही ठेवायचे आहे. नाश्त्यामध्ये रोज रोज काय बनवायचं समजत नसतं, तर घरच्या साहित्यामध्ये सहज आपण डिश बनवू शकतो. आज आपण इथे बटाट्यापासून डिश बनवत आहे. रव्याचा वापर नाही करत आहे, रवा पोहा याचा वापर नाही करत आहे. यामध्ये टाकूया तांदूळ पीठ. पोहा खायच्या चम्मचनी 4 चम्मच तांदूळ पीठ टाकलेले आहे, 4 चम्मच. आज आपण रव्याचा वापर नाही करत आहे, एक वेगळ्या पद्धतीने डिश बनवत आहे. यामध्ये मी हिरवी मिरची टाकत आहे. हिरवी मिरची छान अशी बारीक कापून घेतलेली. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि आलं टाकायचं. आलं टाकल्याने या डिशला छान चव येत असतं. मीडियम आकाराचा कांदा बारीक कापायचा आणि कांदा घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून तांदूळचं पीठ आहे ते बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. छान लागतं ही डिश. आणि आज आपण बटाट्यापासनं रव्याचा वापर न करता ही डिश बनवत आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं. आता आपण यामध्ये मसाले टाकूया. फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही करायचा आहे. लाल तिखट, आपण आधी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, थोडंच लाल तिखट टाकलेलं. मीठ टाकूया आणि धनी पावडर. थोडीच हळद टाकूया. हळद टाकल्याने डिशला कलर येत असतं. आणि कोथिंबीर. बघा, खूप कमी साहित्यामध्ये आजची डिश बनवत आहे. थोडं पाणी टाकून छान असं पीठ आपण चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं. आता आपण इथे मिश्रण बनवूया, घोळ बनवूया. 2 चम्मच बेसन घेतलेला पोहा खायच्या चम्मचने. आणि इथे 2 चम्मच मी मैदा घेत आहे. इथे आपण गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो. तुम्हाला वाटत असेल मैदा नाही घ्यायचा तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. आणि 2 चम्मच दही घेत आहे. एक वेगळ्या पद्धतीने आजची डिश आपण बनवत आहे. छान असं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंच मीठ टाकलेलं आणि छान असं मिक्स करून घेऊया. थोडंच पाणी टाकून स्लरी बनवून घेऊया. स्लरी, मिश्रण, घोळ तुम्ही काय म्हणत असता, मी याला मिश्रण म्हणत असते किंवा घोळ. छान असं मिक्स करून घेतलेलं. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आहे. मी दाखविणाऱ्याप्रमाणे आपल्याला छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, घोळ बनवून घ्यायचा आहे. एक वेगळ्या पद्धतीने आजची डिश बनवत आहे. ही डिश चटपटीत वाटत असतं. बघा, छान असा घोळ बनवून तयार आहे. या पद्धतीने बनवायचं, जेणेकरून जी आपण डिश बनवणार आहे त्याला लागायला पाहिजे, चिकटायला पाहिजे. मिश्रण पण बनवून तयार होतं, घोळ पण बनवून तयार आहे. आता आपण टिक्की बनवूया. मला एक कमेंट आलेली होती, मी म्हणत होते की डिश, पण त्याला टिक्की म्हणायचं. आणि डिश बनल्यानंतर त्याला तळून वगैरे झाल्यानंतर डिश म्हणायचं. तर आता आपण टिक्की बनवूया. छान अशी टिक्की बनवूया. कोणता पण आकार देऊ शकतो, चौकोनी आकार किंवा गोल आकार. तर मी गोल आकार देऊन छान अशी डिश बनवून घेत आहे, टिक्की बनवून घेत आहे. या पद्धतीने छान अशा एका बटाट्यामध्ये आणि 4 चम्मच तांदूळच्या पिठामध्ये छान अशा 6 टिक्की बनवून तयार होतात. आता आपण घोळ बनवून घेतलेला आहे. घोळमध्ये टिक्कीला टाकूया. बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं. आणि लक्षात ठेवायचं, तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला तेलामध्ये डिश सोडायची आहे. घोळ बनलेलं होतं बघा. या पद्धतीने घोळ बनवायचं, जेणेकरून टिक्कीला घोळ लागायला पाहिजे. तेल गरम झालं की आपण टिक्की जी आहे ते तेलामध्ये सोडून देऊया. सोपी आहे बनवण्याकरिता आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनत आहे. आणि चटपटीत डिश बनणार, कारण आपण दहीचा पण वापर केलेला आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्याचाच वापर केलेला आहे. मैदा वापरलेला आहे मी इथे 2 चम्मच, तर तुम्ही तिथे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर सहज आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आपण नाश्ता बनवू शकतो. आणि
तेल गरम होऊ दिलेलं आणि मीडियम गॅसवर डिश तळून घेत आहे. आहे ना सोपी बनवायला आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यामध्येच आजची डिश बनवून तयार होतं. नाश्त्यामध्ये पटकन बनवायचं असेल तर सहज ही डिश बनवू शकतो. मुलांना चटपटीत खाण्याची इच्छा होत असते, सुट्ट्या लागत आहे, तर सहज ही डिश पटकन बनवून तयार होतं. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे, बनवून घेतलेली आहे. आहे ना बनवायला सोपी? बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आपल्या घरी जे मसाले वगैरे असतात त्यामध्येच आजची डिश बनवलेली आहे. फार जास्त मसाल्याचा वापर नाही केलेला आहे. कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर टाकल्याने डिशला खूप छान चव येत असतं. आणि बटाटा छान मॅश करायचा. गरम असेल तर आपलं बटाटा मॅशर असतं त्याने मॅश केलं तर अधिक छान, आणि थंड झालेला असेल तर किसून घेतलं तर अधिक छान. या पद्धतीने छान अशी मी डिश बनवून तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघूनच छान वाटत आहे, तशीच खाण्याकरता ही डिश खूप छान बनलेली आहे. छान वाटत आहे ना बघायला? तसेच चटपटीत छान अशी डिश बनवून तयार होतं. माझ्या घरी सगळ्यांना ही डिश खूप आवडलेली आणि बाळाला तर खूपच, कारण आपण बटाट्याचा वापर केलेला आहे. बाय बाय.